बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख आपल्यासोबत आहे. दिव्या, कसं वाटतं आहे की आज तू वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे, बुद्धिबळाची राणी बनली आहे? मला खूप छान वाटत आहे. मी वर्ल्ड चॅम्पियन मी वर्ल्ड कप चॅम्पियन बनली आहे आणि डेफिनेटली खूप छान वाटतं आणि GM टायटल भेटून पण खूप छान वाटतं. तुझ्या या यशाचं श्रेय कुणाला देशील? माझे पेरेंट्सला, माझे फर्स्ट कोचला, माझी फॅमिलीला आणि माझ्या एक कोच होते ईश्वर रामटेके सर, जे आता नाही आहे, बट त्यांना पण. तू जसं सांगितलं हम्पी तुझी रोल मॉडेल होती आणि आता तू तिच्याच समोर होती, तिच्यासोबत सामना खेळला. काय भावना होत्या तेव्हा? खूप टफ वाटत होतं? हम्पी डेफिनेटली खूप स्ट्रॉंग आहे, बट ते माझ्या डोक्यात घेऊन तर नाही खेळू शकत. सो मी जस्ट आपले परफॉर्मन्सवर फोकस करत होती. काय संदेश देशील यंग लोकांना? यंग लोकांना मी म्हणणार की तुमचे जे पण गोल्स आहेत त्याला होल हार्टेडली फॉलो करा आणि रिझल्ट्सच्या मागे नको जा. नक्कीच आपल्यासोबत विश्व चॅम्पियन दिव्या देशमुख आपल्यासोबत होती आणि आपण बघितलं की कशाप्रकारे तिच्या यशात तिच्या पॅरेंट्स लोकाला तिच्या यशाचं श्रेय जे आहे पॅरेंट्स लोकांना दिलं आहे आणि तिने आपल्या यशाचं श्रेय जे आहे आपल्या पॅरेंट्स लोकांना दिलं आहे. आणि नागपूरकरांचं एक मराठी मुलगी म्हणून, नागपूरची मुलगी म्हणून जे आहे तिने संपूर्ण देशासोबत नागपूरचं नाव देखील रोशन केलेलं आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.